श्रोतेजन हो, आजच्या या कार्यक्रमामध्ये प्रमुख वक्ते म्हणून जे उपस्थित आहेत, गोव्याचे नामवंत वक्ते डॉक्टर प्राचार्य मनोज कामत आपणासमोर आपले विचार व्यक्त करतील. नमस्कार. हा सुंदर सोज्वळ सोहळा असं म्हटलेला आहे आमच्या गोविंदभाईने. हा कार्यक्रम नाही, हा सत्कार समारंभ नाही, तर ही मैफल आहे असं त्याने म्हटलं. आणि ही सुंदर मैफल ज्या कलाकारांनी ती सुंदर आपल्या सांगीतिक साजाने सजवली, जे सुंदर उत्कट असं नेपथ्य इथं साकारलं गेलं, ज्या पद्धतीचं आविष्करण आणि जी क्रिएटिव्हिटी नव्या पद्धतीची जी आम्ही कार्यक्रम सुरुवातीला आम्ही बघितली, मला वाटतं हा सोहळा फक्त एक आनंद सोहळा नसून एक कर्तृत्ववान माणसाचा केलेला सत्कार नव्हे, तर तू पुढे चल म्हणून तुम्ही मारलेली एक सुंदरशी अशी शाबासकीची थाप आहे. मित्र हो, आयुष्यात अशी कमी लोक असतात जी स्वतः आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर काहीतरी मिळवित असतात. नाहीतर प्रत्येकाला आपली जात, आपली श्रीमंती, आपल्या वडिलोपार्जित आलेला वैभव किंवा कुणीतरी डोक्यावर ठेवलेला हाताची साथ मिळाल्याशिवाय तो माणूस सहजासहजी वर येत नाही. या गोष्टीला अपवाद ठरावेत असे काही व्यक्तिमत्व गोव्यामध्ये जी बघितली आहेत, त्यामधलं एक मोठा अपवाद म्हणजे आमचे बाबा. कर्तृत्व स्वकष्टाने स्वतःच्या नेतृत्वाने मिळवावं आणि असं मिळवलेलं कर्तृत्वानंतरच आपण जे मिळवलं आहे ते स्वखुशीनं लोकांना दान करण्याचं दातृत्व आपल्याला यायला हवं. म्हणजे ज्या हाताने आपण घेतो त्याच्या दुपटीनं आपण जर समाजाला द्यायचा जर आपण प्रयत्न केला तर तो कलाकार चिरंतरी कलाकार ठरतो. अशा एका स्वतःच्या गुणाच्या जोरावर कुणाची साथ मिळो वा न मिळो, आपल्या अपेक्षांच्या जोरावर, आपल्या परिश्रमांच्या जोरावर ज्यांनी ती मानाची खुर्ची जी पटकावली आहे ना, ती मानाची खुर्ची सहजासहजी कोणी हिरावून घेऊ शकणार नाही. तुम्हाला त्यापासून कोणी परावृत्त करू शकणार नाही, कारण ती स्वतःच्या मनगटाच्या ताकदीवर त्यांनी ती घेतलेली आहे. एका फुटपाथवर चणे फुगे विकणारा एक छोटा विद्यार्थी, एक छोटा पोरगा आयुष्याला नवं वळण देण्याचा प्रयत्न करतो. एका मंदिराच्या समोर एक डबकं होऊन जगण्यापेक्षा, एक तळी होऊन जगण्यापेक्षा, मंदिराच्या शिखरावर असणाऱ्या त्या कलश व्हायचा जसा प्रयत्न करतो, त्या पद्धतीचं शांत, त्या पद्धतीचं सोज्वळ आणि त्या पद्धतीचं संघर्षाच्या वातावरणातून, त्या पद्धतीच्या परिस्थितीतून हा ताहून चुकून आलेला व्यक्तिमत्व असा आहे. म्हणून बाबाविषयी आपण बोलताना मला नेहमी वाटतं, अशी काही थोडकी लोक असतात ज्यांच्याकडे शिक्षण मोठं नसेल, त्यांच्याकडे घरची संपत्ती मोठी नसेल, फक्त स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी, धडपडून पुढे येण्यासाठी ही लोक प्रयत्न करतात. आणि मी नेहमी म्हणतो, अशी जी प्रामाणिकपणे वर आलेली लोक असतात ती एका चांगल्या शाळेतून किंवा चांगले संस्कार घेऊन येणारे ती व्यक्तिमत्व असतात. ती शाळा कुठली, तर ती अपमानाची शाळा. अपमानाच्या शाळेत शिकलेला विद्यार्थी, अवहेलना झेलणारा विद्यार्थी, स्वतःच्या आपण अस्तित्व पेटवून पुढे येण्याचा जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा तो हिरा जन्माला येतो. अपमानाच्या शाळेत शिकून, त्या शाळेमध्ये तयार होऊन अभिरुचीचा संस्कार जो जगतो तो माणूस असा पुढे येऊ शकतो. आणि लक्षात घ्या, जेव्हा आपण अभिरुची म्हणतो तेव्हा रुची आणि अभिरुची यामध्ये सुद्धा फरक आहे. म्हणजे वाघाला रक्ताची चटक लागते, त्याला आपण रुची म्हणूया, पण जेव्हा वाघाला माणसाच्या रक्ताची चटक लागते त्याला अभिरुची म्हणतात. म्हणून जेव्हा हा माणूस नाटक जगला, स्वतः नाटक झाला,
त्यावेळेला एक नव्या संकल्पना, नवे कलाकार, नवे तंत्रज्ञ तो निर्माण करू शकला. आणि हे सगळं करताना कुणाचा हात, कोणी गॉडफादर नसताना तो माणूस स्वकर्तृत्वावर ते करतो, नवं जग उभारतो. आपल्या समोर आपण उभारलेला संसार पत्त्यासारखा कोसळताना बघतो आणि तरीही फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा त्या राखेतून उभारी घेतो. अशी क्वचितच रंगभूमीवर, आमच्या गोमंतकीय रंगभूमीवर रंगणारी आणि लोकांना रंगवणारी माणसं आहेत. त्यापैकी हा अष्टपैलू असं व्यक्तिमत्व आहे. आपण स्वतः कलाकार होताना इतरत्र असणारं जी कला आहे, जी खेडोपाड्यात आहे, जी बहुजन समाजात आहे, जी लहान लोकांमध्ये आहे, त्यांच्याकडे फक्त रुची आहे, पुढे येण्याची धडपड आहे, अशा लोकांना पकडून ज्यांना बोलता येत नाही त्यांना नट तुम्ही केलेला आहे. ज्यांना तंत्र समजलं नाही, कधी समजलं नाही, उमगलं नाही, त्याला तुम्ही तंत्रज्ञ बनवलेलं आहे. आणि ज्यांना लिहिता येत नाही त्यांना तुम्ही लेखक करून त्यांना नावलौकिक त्यांच्या कृतींना तुम्ही दिलेला आहे. आणि जेव्हा तुम्ही प्रेमानंद गजवींची नाटकं केली, विष्णू वाघांची नाटकं केली, त्याबरोबर सामान्य लोकांनी लिहिलेली नाटकं, सामान्य विषयाला हात घालणारी नाटकं आणि त्यामध्ये इम्प्रोव्हायझेशन, त्यामध्ये नवीन नवीन बदल, त्यामध्ये नवे प्रयोग करण्याचा जो ध्यास तुम्ही घेतला. आज ही उपस्थित मंडळी जेव्हा तुमच्या आणि जी प्रतिष्ठित मंडळी तुमच्याबद्दल जी बोलतात, श्रीमंत धनाढ्य आणि यशाच्या शिखरावर राहून जेव्हा तुम्ही व्यक्ती बोलतात, तेव्हा मला वाटतं तुमच्या या संबंध संघर्षाला त्यांनी केलेलं तर नतमस्तक ते झालेले आहेत असंच आपण समजावं. त्यांच्या वडिलांनी आणि त्यांच्या आईनं त्याच्यासाठी केलेला त्याग, हा पोरगा नाटक करून आपलं संबंध आयुष्य बिघडवून टाकेल म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांनी घेतलेली नाटकाची पुस्तकं गटारामध्ये केलेलं अर्पण, नाटक पोराने करू नये असं सुरुवातीला म्हणणारे आई बाबा, आपला पोरगा चांगला नाटककार आहे, चांगला अभिनेता आहे, चांगला संघटक आहे, आपला पोरगा नाटक चांगलं रंगवतो याचा अभिमान बाळगणारे त्याचे बाबा. आपला भाऊ संघर्षमय परिस्थितीमध्ये आहे, त्याला आपण साथ दिली पाहिजे अशी म्हणणारी त्याची बहीण, हाती कफल्लक असताना, खिशात दमडी नसताना त्याला साथ देणारी त्याची बायको, त्याच्याबरोबर लहानपणापासून ह्या नाट्यवेडामध्ये प्रवृत्त होऊन, प्रेरित होऊन स्वतः झुरणारा त्याचा भाऊ आणि त्याच्याबरोबर त्याचे सगळे मिळणारे सवंगडी. जेव्हा आपण शिवाजी महाराजांनी उभारलेला संबंध संसार आणि परिवार जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा या माणसानं स्वकर्तृत्वावर फक्त आई वडिलांच्या आशीर्वादानं आणि या नाट्य क्षेत्राच्या घेतलेल्या ध्यासाच्या जोरावर स्वतःचं असं नाव आज गोवंत मराठी रंगभूमीवर कोरलंय. आणि मला वाटतं हे कोरणं कुणाला असं पुसून टाकण्यासारखं ते नाही. आणि यशाच्या शिखरावर राहून सुद्धा आपल्या सहकार्याबद्दल, आपल्या बरोबर बागडणाऱ्या, काम करणाऱ्या, संघटन करणाऱ्या आपल्या सहकार्याबद्दल चांगले उद्गार, जेव्हा आपल्या बरोबर आपल्या कठीण काळामध्ये राहणाऱ्या लोकांबद्दल चांगले उद्गार आताही जो माणूस बोलतो, तेव्हा हा माणूस फक्त कलाकार नव्हे तर हा संवेदनशील कलाकार आहे असं आपण म्हणूया. कारण एकूण संघर्षमय त्याच्या परिस्थितीमध्ये आता सुद्धा, म्हणजे अजून सुद्धा पारे कुटुंबाशी असलेलं नातं त्यांनी अजून जपलेलं आहे. गोविंद शिरोडकरांबरोबर काढलेले ते दिवस अजूनही त्यांना ते आठवतात आणि त्याबद्दल गौरवोद्गार ते काढत असतात. आणि मला वाटतं हीच कला तुम्ही तुमच्या शिष्याला दिलेली आहे. मागे ताई माझ्याकडे बोलताना ओळख करून देताना मी बाबांची शिष्य आहे असं जेव्हा सांगतात, तेव्हा मला वाटतं असं प्रेम करणारं, जीवापाड प्रेम करणारे आज मला वाटतं जे सहकारी तुम्ही कुटुंब रूपामध्ये जे तुम्ही तुमच्या बरोबर घेऊन जातायत, याबद्दल तुमचं यश त्यामध्ये दडलेलं आहे. म्हणूनच जेव्हा तुम्ही खेडेकरजींसारख्या ऋषितुल्य माणसासमोर बसलात, मगाशी तुम्ही जणू काय कल्पवृक्षाखाली बसलात असं मला भासला. लक्षात घ्या, म्हणजे एवढ्या मोठ्या थोरांचा जो आशीर्वाद तुम्हाला आहे, बाल गोपाळांची साथ आहे,
या आपल्या गोव्यामधील रंगभूमीवर प्रेम करणाऱ्या माणसांचा आशीर्वाद आणि त्यांनी तुम्हाला दिलेल्या पाठबळीमुळे तुम्ही एक मोठी सफर आज केलेली आहे. आणि या 60व्या वर्षी धनसंपदेपेक्षा ही जनसंपदा जी तुम्ही कमावली आहे, मला वाटतं त्याच्या जोरावर तुम्ही 100 निश्चित गाठाल, याबद्दल मला संदेह नाही. आणि असं करताना कुणाच्या ताटाखाली जगणारे मांजर होण्यापेक्षा आपल्या आयुष्यामध्ये आपण राजे आहोत. आणि फक्त रंगभूमीवरती 3 तासाचे राजे नसून आपण आयुष्यभर रंगभूमीची सेवा करण्यात आपण आयुष्य घालवणार. आणि त्यासाठी स्वतःच्या घराची, संसाराची आहुती देण्यासाठी त्यांनी मागे पुढे बघितलेलं नाही. मगाशी असं बोलता बोलता काही वक्त्यांकडनं आपण ऐकलं, त्यांनी नाटकाचा संसार आणि संसारामध्ये नाटक जरी आणलं नसेल तर नाटकासाठी आपल्या आयुष्यातली पुंजी, आपल्या आयुष्यातली वर्ष, आपल्या आयुष्यातले चांगले क्षण, निवांताचे सुखाचे क्षणाच्या समिधा त्यांनी नाटकासाठी दिले. हाडाची काढ केली, आपल्या रक्ताचं तेल केलं. म्हणून या नाट्यसेवेचा जो काही दिवा आहे तो अजूनपर्यंत पेटत आहे. आणि तुम्ही केलेल्या संघर्षाला, तुम्ही केलेल्या कामाला, तुम्ही लोकांना दिलेल्या प्रेरणेला, तुम्ही लोकांना लावलेल्या वेळाला मला वाटतं कोणच काही त्याबद्दल तुम्हाला पुन्हा काही जरी देऊ शकला नसेल किंवा देऊ शकत नसेल, पण तुमच्या पाठीवर मारलेली कौतुकाची थाप ही त्या तुमच्या आई वडिलांसाठी असणारे चांगले शब्द आणि आशीर्वाद ठरावेत. आणि या बळावर तुमचं असंच चांगलं कार्य आणि गोमंतकीय रंगभूमीसाठी नव्यानं पुन्हा जोमाने आता 60व्या वर्षानंतर तयार व्हावं, ही एकच मागणी मी देवासमोर मागतो. अशा या सुंदर संध्याकाळी आपल्याबरोबर असणारा सामान्य कुटुंबातला, बहुजन कुटुंबातल्या हिऱ्याला आज आपण तेज दिलेलं आहे. 60व्या वर्षी तुमची माया दिलेली आहे, तुमचं प्रेम दिलेलं आहे. आणि असं सगळं आपल्याबद्दल चांगलं चुंगलं ऐकताना या माणसाची छाती ताठ होत नाही. बघा, लक्षात घ्या, त्या माणसाच्या डोळ्यातून अश्रू वाहतात, त्याची मान लाजेने शर्मेने खाली जाते. यात या माणसाचा मोठेपणा दडलेला आहे. अशा या छोट्या घरातून, छोट्या गावातून, छोट्या कुटुंबातून मोठा होणाऱ्या माणसाला या लोकांनी, तुमच्या मित्रमंडळीने, या समाजाने दिलेला सलाम तुम्ही अशाच नम्रपणे पुढे स्वीकारत जा. तुमच्या रुद्रेश्वराची, महादेवाची पूजा तुम्ही करत जा. आणि असं करताना गोमंतकीय नटरंगाला पुन्हा एक नवी उभारी देण्याचं कार्य तुम्हाला आजपासून करावं लागेल. ते शिवधनुष्य तुम्ही निश्चित पेलाल, म्हणजे मला तुमच्या मनगटामध्ये ती ताकद आणि मेंदूमध्ये, तुमच्या जनमनामध्ये, तुमच्या रक्तामासामध्ये ती कुवत दिसते. म्हणूनच तुम्हाला आज मी म्हणतो की बाबा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. या षष्ठब्दी पूर्ती निमित्त एक नवीन पायरी पुढे जाण्याची धन्यवाद आपल्या या प्रेरक विचाराबद्दल. तर श्रोतेजन हो, बाबांच्या जीवनावर आधारित फुटपाथ ते रंगमंच एक प्रवास हे पुस्तक प्रकाशित झालेलं होतं. 2017 साली या पुस्तकाला गोमंत विद्यानिकेतनचा साहित्य पुरस्कार प्राप्त झाला होता. आणि या पुस्तकाची मागणी वाढत आहे. पहिली आवृत्ती संपलेली आहे आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या मान्यवरांच्या हस्ते दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन इकडं होत आहे. विनंती आहे विनायकजी खेडेकर आणि सर्व मान्यवरांना की त्यांनी ह्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन आज इकडं आणि पुस्तक लेखिका प्रशांती मणगावकर यांच्याकरता जोरदार टाळ्या होऊ दे. बाबांच्या शिष्या आहेत नाट्यक्षेत्रामध्ये आणि लेखिका म्हणून पुढे येण्यामध्ये बाबांनी खूप त्यांना प्रेरणा दिलेली आहे.
आणि त्यानिमित्त बाबांना प्रदान करण्यात येणारं मानपत्र. या मानपत्राचं वाचन मी करीत आहे. मानपत्र लिहिलेलं आहे प्रशांती माणगावकर यांनी. हिरक महोत्सवी सोहळा प्रसिद्ध गोमंतकीय रंगकर्मी श्री देवीदास शंकर आमोणकर यांना सन्मानपत्र. परमप्रिय बाबा, सस्नेह नमस्कार. 14 डिसेंबर 1964 या शुभदिनी श्री महालक्ष्मी रवळनाथ यांच्या कृपेनं श्री शंकर बाबले आमोणकर आणि सौभाग्यवती माणिकबाई शंकर आमोणकर या दाम्पत्यास पुत्ररत्न प्राप्त झाले. त्याचं नामकरण करण्यात आलं श्री देवीदास शंकर आमोणकर उर्फ बाबा. बाबा, तुम्ही लहानपणापासूनच सगळ्यांचे लाडके बाबा झालात आणि आजही सगळ्यांचे लाडके बाबाच आहात. शून्यातून विश्व निर्माण करणं, प्रतिकूल परिस्थितीवर मात करणं, प्रवाहाविरुद्ध पोहणं याचं बाळकडू पाजूनच तुमच्या इष्टदेवता आणि निसर्ग देवतेनं तुम्हाला या भूतलावर पाठवले असावे. आपल्या वडिलाबरोबर जत्रा उत्सवात चणे शेंगदाणे फुगे विकणाऱ्या तुमच्या इवल्याशा डोळ्यामध्ये हौशी नाट्य रंगमंच साठवून घेतला आणि त्या रंगमंचावर भव्य दिव्य असं कार्य करण्याचा तुम्ही जणू ध्यासच घेतला. बालपणीच्या खेळाखेळात नाटक सुरू झालं आणि टप्प्याटप्प्यानं हे नाट्य वेड वाढतच गेलं. नाट्य विद्यालय नाट्य कार्यशाळेत रुजू होऊन रीतसर शिक्षण घेण्यात आर्थिक अडचणी आडव्या आल्या. म्हणून तर तुम्ही इतर नाट्य संस्थांमध्ये मिळेल ती कामं करून एकलव्य पद्धतीनं शिक्षण आरंभलं. अर्धवट नाटक सोडून जाणाऱ्या प्रेक्षकाकडून तिकीट मागून घेऊन पाहिलेली नाटकं, रंगमंच आणि रंगमंचाबाहेरचा अनुभव यालाच आपण गुरुस्थानी मानलं. नाट्यकलेत स्वतःसह इतरांच्या कलागुणांना वाव मिळावा या उदात्त हेतूनं हौशी नाटक, स्पर्धात्मक नाटक, प्रायोगिक नाटक या विश्वात भरारी घेण्यासाठी रुद्रेश्वर युवक संघ, अखिल गोमंतक मराठी नाट्य महासंघ, रुद्रेश्वर पणजी, निसर्गरंग सांस्कृतिक मांड, संस्कार भारती गोवा यासारख्या संस्था तुम्ही स्थापन केल्यात. केवळ त्यांचा पायाच रचला नाही तर आपल्या मावळ्याबरोबर यशाचा कळसही गाठलात. कलेबरोबरच संघटनात्मक कार्यपद्धती, संस्था कारभार, संस्था आर्थिक कामकाज यांचेही तुम्ही धडे गिरवलेत. आपल्या वैयक्तिक बक्षिसांचे शतक गाठल्यावर तुम्ही गोवा राज्य नाट्य स्पर्धातून स्वेच्छानिवृत्ती जाहीर केली. तुमच्यासह रुद्रेश्वर परिवार यशाच्या शिखरावर विराजमान झाला असतानाच तुम्ही थांबलात. अगदी मोकळ्या हातानं सारच आपल्या शिष्यगणांच्या सुपूर्द केलं आणि जो जे वांछील तो ते लाहो असं म्हणत आपला वरदहस्त उभारलात. गोमंतकीय रंगकर्मी म्हणून गेली 20 वर्ष तुम्ही नाट्यकला आणि विद्यादान गोमंतकीय सीमा ओलांडून इच्छुक साधकापर्यंत विस्तारलं. आपल्या या समाजाभिमुख चतुरस्त्र योगदानाची दखल घेऊन गोवा तसेच भारत सरकारने विविध समित्यावर आपली नेमणूक केली आणि अनेक समित्यांद्वारे आपण महत्त्वपूर्ण योगदानही दिलं. बाबा, तुम्ही कलाकार म्हणून घडत गेलात, मोठे होत गेलात, पण तुमच्यातला बंडखोर अन्यायाविरुद्ध लढणारा योद्धा कधीच स्वस्थ बसला नाही. वैचारिक तत्वे, सत्य, कला व संस्कृती, भारतीय गोमंतकी अस्मिता, नैसर्गिक सौंदर्य आणि समृद्धी, मानवी हक्क यांच्या रक्षणार्थ अन्यायाविरुद्ध आपण वेळोवेळी आवाज उठवला. माध्यम प्रश्न, इंडिया अगेन्स्ट करप्शन, महिला बाल लैंगिक शोषण, भविष्य निधी कर्मचारी युनियन यातील समस्यावर, प्रश्नावर आवाज उठवण्यात आपण नेहमीच सक्रिय राहिलात. आपली कलाक्षेत्रातील आई, जिनं तुम्हाला मोठं केलं, जोपासलं, ती कला अकादमी आज उद्ध्वस्त होण्याच्या चक्रव्यूहात सापडली आहे. अशा प्रसंगी आपल्या सरकारी नोकरीची तमा न बाळगता या लढ्याचं आपण नेतृत्व करीत आहात. तुमच्या या धाडसाला आमचा सलाम. बाबा, तुम्ही कला आणि सामाजिक क्षेत्रातील एक अग्रणी असं व्यक्तिमत्व आहात, पण तुम्ही नेहमी स्वतःला एक कला साधक मानता. उत्तुंग यशोशिखरावर आरूढ झालात तरी पाय जमिनीवर मातीत घट्ट ठेवा ही तुमची शिकवण. बाबा, तुम्ही कित्येक कला साधकांचे पहिले गुरु आहात. नाट्य क्षेत्रातील दिग्दर्शक तर तुम्ही आहातच, तसेच अनेकांच्या जीवन प्रवासात दिशा देणारे मार्गदर्शकही आहात.
काही जणांसाठी तुम्ही पारस आहात, आपल्या परिसस्पर्शानं इतरांचं जीवन उजळणारे, तर कुणासाठी दिशादर्शी दीपस्तंभ. कुणासाठी तुम्ही वटवृक्ष आहात, आपली आभाळ माया पसरवणारा, माणुसकीच्या छायेत अनेकांना खुलवणारा, विश्वासाने प्रेमाने नात्यांची पारंबी मातीत घट्ट रुजवणारा, ज्ञानाचा, शांती, सुख समृद्धीचा विस्तार करणारा तुम्ही एक अक्षय वृक्ष आहात. आपल्या सांस्कृतिक, सामाजिक, संघटनात्मक क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी विविध संस्था तसेच गोवा महाराष्ट्र शासनातर्फे अनेक महत्त्वपूर्ण पुरस्कारांनी आपणास सन्मानित केलेले आहे. 2004 साली आंतरराष्ट्रीय जेसीस बरोबर संलग्न भारतीय जेसीसचा 10 आउटस्टँडिंग यंग इंडियन हा राष्ट्रीय पुरस्कार आपणास प्राप्त झालेला आहे. 2010 साली कला आणि संस्कृती संचालनालय गोवा शासनचा युवा सृजन पुरस्कार आपणास प्रदान करण्यात आला. माध्यम प्रश्नावर सरकारने घेतलेल्या चुकीच्या निर्णयाचा निषेध म्हणून आपण तो सरकारला परतही केलात. इथे तुमच्यातील स्वाभिमानी कलाकार दिसून आला. 2016 साली कला अकादमी गोव्याच्या रंगसन्मान पुरस्काराने आपणास सन्मानित करण्यात आले. 2017 साली तुमचा जीवन प्रवास दर्शवणाऱ्या फुटपाथ ते रंगमंच एक प्रवास या पुस्तकासाठी गोमंत विद्यानिकेतन मडगाव या संस्थेचा प्रतिष्ठेचा साहित्य पुरस्कारही प्राप्त झालेला आहे. रंगदेवतेच्या प्रामाणिक सेवेमुळे आपण 2005 साली अखिल गोमंतक मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलं. आपल्या सुवर्ण महोत्सवी वाढदिनी आपणास प्राप्त झालेल्या यशाचं श्रेय आपण इदन्न मम म्हणून आपल्या जीवनाला स्पर्श करणाऱ्या 50 व्यक्तींचा सत्कार करून तुम्ही त्यांना दिलत. त्यात तुमचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि सहयोगींचा समावेश होता. आपण पुढे पुढे जाताना आपल्याला वेळोवेळी लाभलेल्या सहकार्यांचे हात कायम स्मरणात ठेवलेत, ही आपली कृतज्ञता. आणि आज आपला हिरक महोत्सवी सोहळा. जीवनाच्या या टप्प्यावर आपण स्वकष्टाने, स्वकर्तृत्वाने, स्वबळाने मिळवलेल्या यशाबद्दल आपण आजही म्हणता कृतज्ञ मी, कृतार्थ मी. आजच्या या शुभदिनाचे औचित्य साधून आपला मित्रपरिवार, शिष्यगण आपल्याप्रती कृतज्ञता व्यक्त करीत आहोत. आपण आजवर केलेले संघटनात्मक कार्य, नाट्य क्षेत्रातील योगदान, सामाजिक चळवळीतील पुढाकार, आपलं नेतृत्व, माणुसकी जपण्याचा ध्यास हे उल्लेखनीय कार्य प्रशंसनीय आणि वंदनीय आहे. आपण एक प्रामाणिक, निस्वार्थी, संयमी, शिस्तप्रिय, भावूक, सृजनशील, प्रेरणास्रोत, सखोल ज्ञानी अशी व्यक्ती गुरु म्हणून पूजनीय आहात. लौकिकदृष्ट्या आपल्याला आज 60 वर्ष पूर्ण होत आहेत, परंतु विविध संस्थांच्या माध्यमातून सामाजिक आणि कला क्षेत्रातील आपलं जे योगदान आहे ते एकंदरीत बेरीज केल्यास 84 वर्षापेक्षा जास्त भरतं, हे उल्लेखनीय आहे. आज दत्तगुरूंच्या जयंतीच्या शुभ मुहूर्तावर येणारा हा हिरक महोत्सवी वाढदिन आपलं पुढील जीवन शुभ प्रकाशाने प्रज्वलित करील. निस्संदेह 14 विद्या 64 कला आपल्या जन्मतारखेतच घेऊन येणाऱ्या अवलियाला आम्ही आणखी काय देणार. आपणास उदंड आयु आरोग्य लाभो. आपल्या हातून रंगदेवतेची आणि समाज देवतेची अविरत सेवा घडो. आपणास सुख, समृद्धी, शांती सदैव लाभो. हीच त्या शांतादुर्गेशी, श्री रंगदेवतेशी, सर्व इष्ट देवतांशी आणि त्या रुद्रेश्वराच्या चरणी नम्र प्रार्थना करत आहोत. आपल्या या समाजाभिमुख महत्कार्याचा आजच्या हिरक महोत्सवाच्या दिनी आपला सत्कार करताना आम्हाला स्वाभिमान, ब्रह्मानंद होत आहे. जीवेत शरदः शतम. आपलाच स्नेहांकित मित्रपरिवार 14 डिसेंबर 2024. विनायकजी खेडेकर आपणास विनंती आहे की मित्रपरिवाराच्या वतीनं आपण देवीदासींचा सत्कार करावा. डॉक्टर सजगिरींनी आपल्याला सुचवलेलं आहे, सर्वांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरामध्ये देवीदासींच्या या सत्कारानिमित्त जोरदार टाळ्यांचा गजर करावा आणि बाबांना हे सन्मानपत्र
देवीदासजींना घट्ट आलिंगन देऊन शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत. देवीदासजींना त्यांचा कृपा आशीर्वाद आज इकडं प्राप्त होत आहे. जसं घट्ट आलिंगन दिलेलं आहे, शब्दालिंगनही आपल्याला द्यायचं आहे. आणि म्हणून आम्हा सर्वांचे आदरणीय, ज्यांचा अभिमान आम्हाला आहे, गोमंतकीय संस्कृतीचा हा आधारवड, वटवृक्ष म्हणून ज्यांना आपण मानतो, अंत्रुज महालातील एक थोर व्यक्तिमत्व, पद्मश्री किताबानं सन्मानित, संगीत नाटक अकादमी पुरस्कारानं सन्मानित विनायकजी खेडेकर यांना विनंती आहे की या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या शुभेच्छा व्यक्त कराव्या. नमस्कार. मंचावरील आजच्या सन्मान मूर्तीसह मान्यवर, उपस्थित स्नेहीजन सर्वांना मनःपूर्वक नमस्कार. मित्र हो, तुमच्या लक्षात आलं असेल की मला वात दिसत नाही, पण ज्योत दिसते. आणि अशीच एक प्रकाशमान स्वतःच्या प्रकाशानं कोणत्याही प्रकाश योजनेविना प्रकाशित झालेली, प्रज्वलित झाली तेजोमय ज्योती आज आपल्यामध्ये इथं आहेत. मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. मित्र हो, त्यांच्या कार्याविषयी इथं खूप सांगितलं वेगवेगळ्या. मी काही दुसरं काही सांगणार नाही. मी एकच सांगेन की कला अकादमीच्या कार्यकालात कधी रौद्र रूप धारण करतील हे सांगता येत नाही, अशी भीती वाटत होती मला काय का. कारण रुद्रेश्वर कधी कधी रुद्र व्हायचा, दांभिकते विरुद्ध विशेषतः. आणि तो काल वेगळा होता, आजचा काल वेगळा आहे. हे जरी मान्य केलं तरी एक गोष्ट निश्चित आहे. कुसुमाग्रजांच्या शब्दात सांगायचं तर 25ला रौप्य महोत्सव म्हणतात, 50ला सुवर्ण महोत्सव आणि 60 हा हिरक महोत्सव. ते म्हणतात की मौल्यवान वस्तूंची यादी इथं संपते आणि आपल्याला कधी माहिती नसलेलं, केवळ ऐकून माहिती असलेलं असं अमृत महोत्सव नावाच्या एका गोष्टीकडे आपण पदार्पण करत असतो. मित्र, 60 वर्षांचा काळ म्हणजे माझ्या मते एकदा मागं वळून बघण्याचा काळ. हा मौल्यवान काळ आपण कसा घालवला याला महत्व आहे. हे प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळं असू शकतं, पण देवीदासजींनी हा मौल्यवान काळ कसा घालवला हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि याच्या पुढं आपल्याच कार्याचं एकदा पुनरावलोकन, ज्याला सिंहावलोकन असा शब्द आहे, म्हणजे सिंह जसा मागं वळून बघतो तसं एकदा मागं वळून बघायचं आणि पुन्हा नव्या जोमानं, नव्या नेटानं, नव्या उमेदीनं आपल्या कार्याला वेगळ्या पद्धतीनं सुरुवात करायची. आणि ती सुरुवात देवीदासजी करतील याबद्दल माझ्या मनात मुळीच शंका नाही. 60 वर्ष हा निवृत्त होण्याचा काळ आहे, तसाच 60 वर्ष हा पुन्हा एका वेगळ्या पद्धतीनं आपण लोकांसमोर येण्याचा, असं म्हणण्यापेक्षा काहीतरी कार्यकर्तृत्व करून दाखवण्याचा काळ आहे. हे मत थोडंसं मी स्वतःच्या अनुभवावरनंही सांगतो आहे. अजय वैद्यांनी माझ्याबाबत ते म्हणाले की तुम्ही 60 वर्षांचा अनुभव असलेले 26 वर्षांचे तरुण आहात, असं त्यांचं म्हणणं. हा 60 वर्षांचा अनुभव देवीदासजींना आत्ता मिळतो आहे. मित्र, एका गोष्टीबाबत मला क्षमा करा, कारण बोलल्याशिवाय राहवत नाही असं म्हणून
की आपण याला वाढदिवस का म्हणतो हे मला अजूनही कळलेलं नाही आहे. खरं तर हा जन्मदिन आहे, जन्मदिवस आहे. आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे पहिला जन्मदिवस साजरा होतो तो 60वा, षष्ठ्यब्दपूर्ती असं त्याचं नाव आहे. त्यानंतर दुसरा आपल्या भाषेत वाढदिवस होतो तो 80वा, 80 वर्षांचा झाल्यानंतर. कारण त्यावेळी या माणसानं 1000 चंद्र बघितलेले असतात. सहस्र चंद्रदर्शन असं त्याचं नाव आहे. आणि त्यानंतर येतो तो शताब्दी सोहळा. हे सगळे टप्पे देवीदासजी पार करतील याबद्दल माझ्या मनात संदेह नाही. आणि हे सगळे टप्पे त्यांनी पार करावेत. आणि यासाठी त्यांना उदंड आयुरारोग्य लाभावं ही मनोकामना. मित्रहो, पुन्हा एकदा थोडा वेगळ्या गोष्टीवरती, की वाढदिवस साजरा करणं ही संकल्पना मूलतः पाश्चिमात्याकडून आपण उचललेली आहे, आपल्याकडे ती नाही. परंतु पाश्चिमात्याकडून उचलली जात असताना बर्थडे म्हणजे जन्मदिन हा वाढदिन का होत झाला हे मला अजून कळलेलं नाही आहे. आपण 60वा जन्मदिन असं म्हणायला पाहिजे, 60वा वाढदिवस नव्हे. कारण मी दुसऱ्या अर्थानं विचार करतो की एकदा आपल्याला जे आयुष्य अलॉट झालेलं असं म्हणूया, देवानं जे आपल्याला आयुष्य दिलेलं आहे त्याच्यातलं एवढं आयुष्य सरलेलं आहे हे आपण विसरू शकत नाही आणि विसरून चालणार नाही. त्यामुळं हा जन्मदिन आहे. आणि यापुढं मला वाटतं आपण वाढदिवस हा शब्द काढून टाकून त्याच्याऐवजी हिंदीमध्ये जन्मदिन शुभ हो असं म्हणतात. आणि तो जन्मदिन आहे आणि तो जन्मदिवस असावा असं मला वाटतं. मित्रहो, फार काही सांगण्याची वेळ नाही आहे. देवीदासजींचं काम मी खूप जवळून बघितलं आहे आणि गेली काही वर्ष दुरून बघतो आहे. अर्थात मी स्वतः रंगकर्मी नाही, पण देवीदासजी हे लोकधर्मी नाट्य कलाकार किंवा लोकधर्मी रंगभूमीवरील एक व्यक्तिमत्व आहे हे मी निश्चितपणे सांगू शकतो. लोकधर्मी अशासाठी की त्यांनी पुरस्काराचा किंवा कुठल्या बक्षिसाचा विचार न करता रंगभूमीची केलेली सेवा आणि अनेक लोकांपर्यंत ही चळवळ, नाट्य चळवळ असं आपण म्हणतो, तर ही लोकांच्यापर्यंत पोचवण्याचं त्याने केलेलं काम, त्यांनी तयार केलेले कलाकार, त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वानं भारित झालेले लोक, म्हणून त्यांना लोकधर्मी असं म्हणणं हे मला वाटतं लोकधर्मी कलाकार असं म्हणणं अधिक उचित होईल असं मला वाटतं. रंगभूमीवरती स्वतःची नाममुद्रा कोरणारे लोक फार थोडे आहेत आपल्याकडे. आपण सगळे रंगभूमीवरती काही बऱ्याच वेळा नाटकं करतो. नाटक करणं आणि नाटकं करणं किंवा नाटक करणं याच्यात थोडा फरक आहे हे मी सांगतो. आपण खूप वेळा नाटकं करतो आणि ती करावी लागतात, तो काय करणार, त्याला इलाज नाही. परंतु स्वतः नाटक जगणारा रुद्रेश्वर आणि देवीदास आमोणकर हे म्हणजे देवीदास आमोणकर आणि रुद्रेश्वर म्हणजे रुद्रेश्वर संस्था त्यांच्या याच्यातली का ते संस्थेचे वगैरे आहे सगळा मला तरी संभ्रमच आहे अजूनही. मी त्याचा फारसा विचार करत नाही आहे. एकच तुम्हा सर्वांच्या वतीनं आणि त्याच्यापेक्षाही माझ्या स्वतःच्या वैयक्तिक माझ्या वतीनं मी मागणं एकच मागेन, माझ्या भाषेत आयुष्यम तेज आरोग्यम
आणि शतसंवत्सरं दीर्घमायु. आयुष्य त्याच्याबरोबर तेज, आपलं व्यक्तिमत्व, आपली जी मुद्रा आहे ना ती ठामपणे मांडण्याचं आरोग्य, ते तर अत्यंत आवश्यक आहे. आणि अशा रीतीनं शतसंवत्सरं दीर्घमायु, 100 वर्ष. इथं 100 हा सुद्धा हिंदीत जिओ हजारो साल असा आहे. आणि आपल्याकडे माझे एक मित्र ते शतानी वगैरे म्हणत होते, शतानी संवत्सराणी वगैरे, असं नाही आहे. दशशतम अनंतम भवती. संस्कृतमध्ये 10 आणि 100 हे अनंत असतात. ते केवळ 100 संख्या नसते. शताब्दी आपण म्हणतो ती 100 जन्मदिन साजरे होत असतानाची. हे भाग्य देवीदास बाबांना लाभो असं माझं मनपूर्वक परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. मला इथं बोलावलं, आयोजकांचे मनपूर्वक आभार. आपण ऐकून घेतलं. माझं वेडवाकुडे गायीनं परी दास तुझाची म्हणवीन असं काहीतरी आहे, तसं वेडवाकुडं मी जे काय बोललो ते ऐकून घेतलं. तुम्हा सर्वांचे आभार, नमस्कार आणि धन्यवाद. विचार व्यक्त करणारी माणसं आपले बोल वेडे वाकुडे म्हणतात. मग आम्ही काय म्हणावं हा प्रश्न आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या आमच्या आदरणीय खेडेकर सरांसाठी. तर रसिको, या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं म्हणजे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार श्रीपाद भाऊ नाईक, माननीय केंद्रीय मंत्री इकडे येणार होते, पण अपरिहार्य कारणामुळे दिल्लीतून ते परतू शकले नाहीत आज. परंतु त्यांनी आपला 2 मिनिटांचा शुभेच्छा संदेश पाठवलेला आहे, तो ऐकूया आणि पुढे जाऊया. म्हणजे मित्र आणि सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करपी श्री देवदास आमोणकर यांच्या 60व्या वर्षदिनानिमित्त हांव सगळ्यांत पयलीं तांकां शुभेच्छा दिता. देवदास आमोणकर गेली जवळजवळ 30 पेक्षा जास्त वर्सां म्हजे कडेन संबंधित आसा. उत्कृष्ट कलाकार, सामाजिक क्षेत्राची जाण आशिल्लो असो एक कार्यकर्तो आज 60व्या वर्षांत पदार्पण करता. ही खूब आनंदाची गोष्ट आसा. रुद्रेश्वर ही संस्था, ज्या संस्थेन कला आणि नाट्य क्षेत्रात जे काही यश कमयलें ताचो मोठो वांटो हो देवदास आमोणकर बाबा आसा. पयलीं देश मागीर सगळे अशा संस्कारांनी संघाचे कामाक योगदान दिवपी देवदास आमोणकराचें कार्य आमी खूब पयलीं पासून पळयतात. ताणें समाज जिवनांत जे कितें कार्य केल्लें आसा सगळ्या क्षेत्रांत, मागीर नाट्य आसूनी, सांस्कृतीक अन्य गोष्टी आसूनी, अशा वेगवेगळ्या पद्दतीन ताणें सामाजिक क्षेत्रांत आपलो ठसो उमटलो आसा. हांव आजच्या ह्या शुभदिनी बाब देवदास आमोणकर हांकां मना पासून काळजा पासून शुभेच्छा दिता आनी परमेश्वरा कडेन मागता तांकां बरें आयुश्य, आरोग्य सकट बरें आयुश्य दिवचें आनी समाजाची, देशाची, गोंयची सेवा करपाक तांकां ताकद दिवची अशें ह्या शुभदिनी हांव ताचे कडेन मागता. आनी म्हज्या फॅमिलीचे वतीन, सगळ्यांचे वतीन बाब देवदासाक शुभेच्छा दिता. देवदासाचो 100रावो आमकां हाज्या नंतर करपाची संदी मेळची अशी अपेक्षा व्यक्त करता आनी सगळ्यांक देव बरें करूं. टाळ्या दिल्लीपर्यंत पोहोचायला हव्यात. तर श्रोतेजन हो, या कार्यक्रमाचं महत्त्वपूर्ण मनोगत
मघाशी डॉक्टर अजय वैद्य यांनी पछाडलेला हा शब्द वापरला आपल्या विचार मनोगतामध्ये. एखादा माणूस कसा नाट्य क्षेत्रामध्ये पछाडलेला असतो काही, कारण त्याला नाटक त्याची पाठ सोडत नसतं. याच्याबद्दल चार्ली चॅप्लिन यांचा लाईमलाईट हा चित्रपट आहे. त्याच्यामध्ये चार्ली चॅप्लिन एक नाट्य कलाकार म्हणून त्याच्यावर कथानक आहे. आणि काय असतं की आपल्या उतार वयामध्ये रंगभूमीनं त्याला झिडकारलेलं असतं. त्या चित्रपटामध्ये कुठलीही कंपनी त्याला नाटकामध्ये घेत नाही आहे. पण कुठल्याही थिएटरमध्ये एखादं नाटक लागलं ना की तो धावत धावत अधाशीपणे त्या स्टेजच्या पुढे येऊन उभा राहतो. त्याच्या प्रेयसीला ते फार वाईट वाटतं. ती नेहमी त्याला सांगते, दिस स्टेज हॅज डिस्कार्डेड यू, डोंट यू हेट दिस स्टेज. तुला घृणा येत नाही का या स्टेजबद्दल किंवा या रंगभूमीबद्दल? तर म्हणतो, डिअर, आय हेट द साईट ऑफ ब्लड, बट व्हॉट टू डू, इट इज इन माय वेन्स. मला रक्ताची घृणा येते, पण काय करू ग, ते माझ्या धमन्यामध्ये आहे. आणि असं धमन्यामध्ये नाटकाचं जे प्रेम एखाद्या नाटककाराचं असतं ना, त्याला ती रंगभूमी स्वस्थ बसू देत नाही. आणि म्हणून देवीदासजींनी उभं आयुष्य या आपल्या धमन्यामध्ये ते नाटक जोपासलेलं आहे. आणि म्हणून हा कलाकार उद्यापासून सुद्धा स्वस्थ बसणार नाही आहे. तुम्हाला मुद्दाम सांगतोय, या महिन्याच्या अखेरीस इन्स्पेक्टर ऑफ एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन या हुद्द्यावरनं सेवानिवृत्ती देवीदासजी घेत आहे. आपल्या आयुष्यामध्ये उच्च पदावर त्यांनी काम केलेलं आहे. अशा या रंगकर्मीचं आम्ही मनोगत आता ऐकणार आहोत. देवीदासजी, आपण आपले विचार व्यक्त करा. धन्यवाद गोविंद. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विनायकजी खेडेकर, आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर मनोज कामत, परत आमचे आणखी एक मित्र, सडेतोड मित्र किशोर नाईक गावकर, माझी परमपूज्य मातोश्री, आणि या आजच्या एका सुंदर सोहळ्याला साथ देण्यासाठी म्हणून माझ्या प्रेमापोटी इथं उपस्थित राहिलेले सर्व दर्दी, माझ्या जिव्हाळ्याचे सगळे स्नेही मित्रपरिवार. मित्र हो, काय बोलू, सगळं काही बोलून झालेलं आहे. फुटपाथ ते रंगमंच एक प्रवास. हा प्रवास ज्यांनी वेगवेगळ्या टप्प्यामधून पाहिलेला आहे, अनुभवलेला आहे, वाटलं नव्हतं की आयुष्यामध्ये या आजच्या या सोहळ्यापर्यंत मी पोचणार. ज्या वेळेला आम्ही कला अकादमीच्या फुटपाथवर आमचं एक छोटंसं दुकान, आमची एक ट्रे घेऊन बसायचो आणि चणे शेंगदाणे तिथं विकायचो, त्यावेळेला वाटलं नव्हतं इथपर्यंत पोचणार. जसं स्वभावामध्ये एक झेप घेण्याची काय म्हणतात त्याला, म्हणजे रक्तामध्ये माझ्या ती हे होती, ती ईश्वराने पेरली होती आणि ती घ्यायचा प्रयत्न केला आणि इथपर्यंत पोचलो. परंतु इथं पोचत असताना फक्त ते माझ्यामुळेच शक्य झालं का? नाही, त्याला अनेक लोक जबाबदार आहेत. माझ्या 50व्या वाढदिवशी मला वाटलं नव्हतं 60वा मी साजरा करेन, कारण आमचं बायोलॉजिकल हिस्ट्री अशी होती की आमचे वडील, आमचे चुलते सगळे 60च्या पूर्वी गेलेले. आणि मी माझ्या 50व्या वाढदिवशी ज्यावेळेला हे सांगितलं त्यावेळेला माझ्या बऱ्याच जवळच्या मित्रांना खूप वाईट वाटलं होतं. तू असं का बोललास? माझ्याशी थोडं भांडणही झालं होतं त्यांचं. असं काही होणार नाही. त्यांच्या विश्वासाला पुरून आज माझं 60वं वर्ष पूर्ण करण्यासाठी मी इथं उभा राहिलो आहे. या 50व्या वाढदिवसानिमित्त ज्यावेळेला मी सांगितलं त्याप्रमाणे
मी जे काही मिळवलं हे माझं एकट्याचं नाही, म्हणून 50 जणांचा सत्कार इदम न मम म्हणत मी केला होता. त्याच्यात अगदी माझ्या वडिलांपासून ज्यांची मला खूप आठवण येते, माझ्या मुलीपर्यंत जिने माझं आयुष्य पूर्ण केलं होतं, आणि त्या टप्प्यामध्ये ज्यांनी ज्यांनी साथ दिली त्या सगळ्यांचा मी थोडक्या प्रमाणात का होईना पण सन्मान केला होता आणि माझं ऋण व्यक्त केलं होतं. ऋण फेडू शकत नाही मी कोणाचं. वास्तविक काय असतं की आपल्या जीवनामध्ये आपण जन्माला आल्यानंतर काय म्हणजे आपण आता पैसा 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 करून त्याच्या मागे धावत असतो, आणि मग बऱ्याच गोष्टी आपल्या गोष्टीमध्ये जो आनंद मिळवायचा असतो त्याच्यापासून आपण दूर जातो का, अशी एक स्थिती निर्माण होते. म्हणून आज या माझ्या 60व्या वाढदिन म्हणता येत नाही त्याला, जन्मदिनी, आताच एक नवी संकल्पना आज या निमित्तानं जन्माला आली, त्याचाही मला आनंद आहे. तर या माझ्या जन्मदिनी मी एवढंच म्हणू शकतो, कृतज्ञ मी, कृतार्थ मी. माझ्या जीवनाचं सार हे या 2 शब्दामध्ये, या एका वाक्यामध्ये म्हणजे 4 शब्दांमध्ये व्यक्त करावंसं वाटतं. कृतार्थ झालं जीवन. आणि मग हे कृतार्थ जीवन ज्या वेळेला होतं त्यावेळेला एक इच्छा असते की आपला चिरंतनाचा हा प्रवास संपण्यापूर्वी आपले जे प्रेमी आहेत, स्नेही आहेत, आपल्यावर प्रेम करणारे ज्या व्यक्ती आहेत त्यांच्याबरोबर एक रम्य संध्याकाळ घालवावी. आणि ती रम्य संध्याकाळ घालवण्याची एक इच्छा होती, ती मी व्यक्त केली. आणि त्या इच्छेला आपल्या खांद्यावर उभारून धरलं ॲडव्होकेट सोमनाथ करपे, माझे जीवच्छ कंठच्छ मित्र, माझी शिष्योत्तमा सौ प्रशांती हरेश माणगावकर, आणि मग त्यांना जोडत गेले सदानंद आमोणकर, माझी बहीण सुषमा, संजय भामल, हे माझे भाऊजी, नितेश, मधुरा कांबळे, आणि या सगळ्यांचं अजून कोणाचं नाव राहिलं की लक्षात येत नाही. म्हणजे कसं आहे, भाऊक क्षणी काही नावं राहून जातात. राहिलं असेल तर क्षमा करा. माझी सौ पण या सगळ्या आयोजनामध्ये हातभार लावत होती, आणि या सुंदरशा सोहळ्याचा माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणून त्यांनी हे आयोजन केलं. आणि एक रम्य संध्याकाळ माझ्या आयुष्यातली सुगंधित करण्यासाठी त्यांनी हातभार लावला. या कार्यक्रमासाठी मुद्दाम आपली तिरुपतीची जी यात्रा होती ती म्हणजे त्यांनी ठरवलेली होती, आणि त्यांनी ॲक्च्युली मला आधीच सांगितलं होतं की आम्ही या वेळा म्हणजे इथं नसणार आहे, तुमचं जे काम करायचं असेल ते आम्हाला जरा लवकर आणून द्या पुस्तकाचं. पण काय होतं की आमची लेखिका पण बिझी असते, ती स्वतः मॅनेजर आहे बँकेत, आणि त्यामुळे जमलं नाही. त्यांनी आपली अर्धी यात्रा सोडून आलेत. म्हणजे ते खरं म्हणजे सासरी गेले होते, म्हणजे यात्रा पूर्ण झाली होती, दर्शन झालं होतं तिरुपतीचं, तरीसुद्धा मुद्दामहून इथं आलेत. आणि त्यांनी हे पुस्तक पूर्ण करण्याकरता रात्रंदिवस मेहनत घेतली. मी विनंती करतो सर्वांना की सदानंद गडवी आणि सुषमा गडवी यांना टाळ्यांनी त्यांचं अभिनंदन करावं, स्वागत करावं. या माझ्या कार्यक्रमासाठी मुद्दामहून म्हणजे कसं असतं की संस्कार भारतीमध्ये एक स्नेह जुळलेत, आणि ते संस्कार भारतीच्या कामामध्ये आम्ही नसलो तरी जे मित्र मला मिठी मारल्यानंतर म्हणतात, बाबा मीटिंग यू इज अ सूदिंग स्टेट ऑफ माइंड. आणि तसेच माझे मित्र मुद्दाम सांगलीहून इथं आले, धनंजय खाडीलकर त्यांच्या सौ पण मुद्दामहून आल्यात. मला त्यांनी सुखद धक्का दिला, त्यांनी मला आधी कळवलं नाही येणं,
पण माझी शिष्या प्रशांतीला त्यांनी कळवलं होतं आणि तिनं त्यांची काय व्यवस्था जी करायची होती ती केली होती, मला माहीत नव्हते. सो हा एक सुखद धक्का. मित्र हो, अधिक काय बोलू. खरं सांगायचं झालं तर आता 60 पूर्ण केल्यानंतर एका सरकारी बंधनामध्ये मी होतो, त्याच्यातनं मुक्त होणार आहे. खरं म्हणजे ते बंधन कधी मी मानलंच नाही. बरेच जण साक्षी आहेत त्याला. प्रदीप गावकर हे यांना माहीत आहे की सरकारी असूनसुद्धा, म्हणजे सरकारी नोकरीत असूनसुद्धा तू हे करतोस, तुला माझा सलाम असं म्हणून सांगणारी बरीच मंडळी आहेत. कारण बऱ्याच वेळेला कसं असतं की ज्यांना काही बंधनं नसतात ते सुद्धा उगाच आपल्यावरती एक बंधनं घालून घेतात अथवा कुठल्या तरी दडपणाखाली उगाच चेपून घेतात स्वतःला. सुदैवानं हृदयेश्वराच्या कृपेनं, माझ्या महालक्ष्मी रवळनाथाच्या कृपेनं मला एक शक्ती, एक ऊर्जा मिळते आणि मी उठतो आणि मी पेटतो. त्याचाच आज हा सन्मान इथं झालेला आहे. आणि यापुढे ती मोकळीक मला मिळणार आहे. सरकारी नोकरीतून मोकळा झाल्यानंतर मुक्तपणे माझी रंगसेवा, म्हणजे रंगदेवतेची सेवा आणि समाजाची सेवा प्रामुख्यानं. खरं म्हणजे आज इथं उभा असताना मला खूप त्रास होतो की आपला गोवा कुठे चालला आहे या गोष्टीचा. कुणाला काही पडलेलं नाही. 4-5 सोशल ॲक्टिव्हिस्ट हे बोंबलत असतात. बऱ्याच वेळेला त्यांच्यावरही आरोप होत असतात की ते पैशांसाठी करतात म्हणून. पण मी तर असं मानतो की निदान ते बोलतात म्हणून 4 ज्या लपवल्या जाणाऱ्या गोष्टी आपल्यासमोर उघड होतात, म्हणून मी त्यांनाही सलाम करतो. तर आजपासून आपला गोवा वाचवण्याच्या या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी मी मोकळा होतो आहे. आणि आमचे मित्र किशोर नाईक गावकर यांनीही एक मोठं बंधन झुगारलं. खरं म्हणजे त्यांच्यासमोर चांदीचं ताट होतं, सोन्याचं ताट होतं. ते मस्तपैकी जेवून खुश तृप्त होऊ शकले असते, पण नाही, त्यांनी ते मानवलं नाही. त्यांच्यातला गावकार जागा झाला आणि गावकार ज्यावेळेला जागा होतो त्यावेळेलाच गावाचं रक्षण होतं. डॉक्टर मनोज कामत हे पूर्वीपासून मला का बाबा म्हणतात ते मला माहीत नाही. त्यांचं माझं एक वेगळंच नातं आहे. खरं सांगायचं झालं तर म्हणजे विष्णू वाघ आणि डॉक्टर मनोज कामत यांची जास्ती जवळीक. पण ते तेव्हापासून माझ्या सगळ्या एकंदरीत कार्यावरती त्यांचं लक्ष आहे आणि त्यांना माझ्याबद्दल प्रेम आहे. त्यामुळे आज ते इथं आहेत आणि त्यांनी जे काही माझ्याबद्दल विचार व्यक्त केले त्यासाठी डॉक्टर तुमचे आभार मानतो. खरं सांगायचं झालं तर मित्र सगळेच आहेत. डॉक्टर प्रमोद सावंत खूप चांगले मित्र आहेत माझे. डॉक्टर आपला डॉक्टर नाही, शहाजान गोविंद गावडे पण मित्रच आहे माझा. असे अनेक मित्र मी 40 जणांमध्ये मोजू शकतो. पण मला त्या सगळ्यांना इथं आणून हा सरकारी कार्यक्रम करायचा नव्हता. माझ्यावरती प्रेम करणारे आणि मनापासून प्रेम माझ्याबद्दल बोलणारी 4 व्यक्ती इथं असाव्यात. इवन श्रीपाद नाईक हे जे आता संदेश त्यांनी वाचन केलं, श्रीपाद नाईक हे भाऊ आज इथं उपस्थित असणार होते, पण ते राजकारणी म्हणून नव्हे, ते संघाचे कार्यकर्ते आणि आमचे मित्र म्हणून इथं उपस्थित असणार होते. पण दुर्दैवानं त्यांना व्हीप काढला गेला आणि आजसुद्धा संसदेमध्ये त्यांना हजर राहायचं होतं. आणि त्यांनी म्हणजे आत्तासुद्धा इथं फोन करून मला सांगितलं, म्हणजे खरंच मला मनापासून इथं यायचं होतं. ते मित्र म्हणून येणार होते. सो हा सुंदर सोहळा, हा सरकारी सोहळा होऊ नये यासाठी विशेष प्रयत्न आमची जी आयोजक मंडळी आहे त्यांनी केला. आणि आजचा हा सुंदर सोहळा आज यापुढे आता भाषणं जास्ती झाली. आपण
आता एका मोकळ्या वातावरणामध्ये जाणार आहोत आणि आपण सर्वांनी मला जे आशीर्वाद दिलेत आणि त्यामध्ये शिखराचा आशीर्वाद देणारे आमचे पद्मश्री विनायक खेडेकर सर आपलं योगदान माझ्या एकंदरीत वाटचालीमध्ये खूप मोठं आहे. कदाचित तुम्हाला ते माहीत नसेल. रुद्रेश्वर युवक संघ ही नावाची जी संस्था आमची मोठी होती, ती संस्था ज्या वेळेला पहिल्यांदा विघटनाला गेली त्यावेळेला आम्ही एक शिबिर सुरू केलं होतं. ते शिबिर रुद्रेश्वर युवक संघाच्या नावाने आम्ही सुरू केलं होतं आणि त्याला रुद्रेश्वर युवक संघामधले माझे सहकारी जे होते त्यांनी आक्षेप घेतल्यामुळे ते शिबिर त्याची समाप्ती जी झाली ती रुद्रेश्वर पणजी म्हणून झाली. आणि त्यावेळेला सर कौल तुमचा होता कारण तुम्ही त्यावेळेला मेंबर सेक्रेटरी सदस्य सचिव होता आणि कदाचित म्हणजे ऑब्जेक्शन ज्यावेळेला फाईल झालं होतं रुद्रेश्वर युवक संघाचे त्यावेळेचे जे पदाधिकारी होते त्यांनी आक्षेप घेतला होता आणि ते शिबिर होऊ शकत नाही रुद्रेश्वर युवक संघाच्या नावानं. ते त्यांना रुद्रेश्वरचं काही देणं घेणं नाही अशा प्रकारचं एक पत्र तुम्हाला दिलं होतं आणि त्याला अनुसरून एक कला अकादमीमध्ये बैठक बोलावण्यात आली होती आणि त्या बैठकीला मी स्वतः हजर झालो होतो पण जे आक्षेप घेणारे होते ते हजर झाले नव्हते. त्यामुळे ते शिबिर चालू राहिलं आणि ते शिबिर चालू असताना मी आणि सोमनाथ करपे माझे मित्र आम्ही शिबिरात सहभागी न होता आम्ही वणवण फिरत होतो आमची संस्था रजिस्टर करण्यात. म्हणजे 10 दिवसांचं शिबिर जे होतं ते शिबिर सुरू झालं रुद्रेश्वर युवक संघाच्या नावानं आणि संपलं रुद्रेश्वर पणजीच्या नावानं. रुद्रेश्वर पणजीच्या नावाने सगळ्या सर्टिफिकेट वाटले गेले. या 8-10 दिवसामध्ये आम्ही खूप धावपळ करून रुद्रेश्वर पणजी या संस्थेची स्थापना केली होती आणि त्यावेळेला तुमचा आशीर्वाद आम्हाला मिळाला होता. आज पुन्हा मला आनंद होतोय हे इथं बऱ्याच जणांना हा इतिहास माहीत नसतो हे उद्धृत करण्यासाठी. त्यामुळे कसं आहे की प्रेमळ माणसं आज या आणि माझ्याबद्दल आस्था असलेली माझ्याबद्दल प्रेम असलेलं आणि ज्यावेळेला आम्ही आयोजनाच्या बैठकीमध्ये बसत होतो त्यावेळेला सोमनाथ करपेंनी डॉक्टर गोविंद भगतना फोन केला. अरे असं एक कार्यक्रम आहे आणि बाबांच्या कार्यक्रमाला अरे बाबा मरे आपण असं एक आश्वासक हे मिळालं. आणि सगळ्यांना माहीत आहे शब्द ज्याच्या म्हणजे ज्याच्यावर सरस्वतीची कृपा आहे आणि शब्द ज्याच्या जिभेवर खेळतात नुसते ते डॉक्टर गोविंद भगत या कार्यक्रमाला लाभल्यानंतर हा कार्यक्रम सुंदर होणारच. डॉक्टर गोविंद भगत आपले आभार. तुमचं प्रेम आम्ही हृदयात सदैव साठवून ठेवू आणि आज या कार्यक्रमामध्ये येऊन मला आशीर्वाद देणारे मला स्नेह देणारे सगळेजणं मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही माझ्यावरती जी जबाबदारी टाकलेली आहे तुम्ही माझ्याकडून ज्या अपेक्षा बाळगलेल्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मला माझ्या इष्टदेवतांनी आरोग्य देव आणि तशी इच्छा सातत्यानं प्रज्वलित माझ्या मनामध्ये करत राहो ही ही इच्छा मनामध्ये बाळगून मी माझी हे जे मनोगत आहे हे थांबवतो. मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो ज्यांनी एक आवाहन झाल्यानंतर आपले संदेश पाठवले. ते जवळजवळ 30-34च्या आसपास आहेत. सगळे संदेश काही इथं आम्ही दाखवायला बसलो असतो तर आपल्याला बघायलाही तेवढंच आहे. आणि आता सगळ्यांना भूक लागलेली आहे आणि जेवण तयार पण आहे. त्यामध्ये विशेष उल्लेखनीय जे माणूस म्हणून मला ज्यांनी ओळखलं ते माझे मित्र धनंजय खाडीलकर आणि परखडपणे आपले विचार मांडणारे म्हणजे देवीदास तू अजून थांबला आहेस तुला मला पुढं न्यायचं आहे असं म्हणून अगदी हक्कानं आपले विचार मांडणारे डॉक्टर संजगिरी पण इथं आहेत. डॉक्टर मी तुमचे वाईट काही मानलेलं नाही पण मला आवडलं तुमचं परखड बोलणं कारण मी स्वतः परखड बोलणार आहे. त्यामुळे असे अनेक जे संदेश आले. प्रशांती तळपणकर इथं आहे. या सगळ्यांचे संदेश मला वाटतं बऱ्याच जणांची म्हणजे नावं मी घेऊ शकत नाही इथं राहील. या सगळे ज्यांनी संदेश पाठवले आणि मला शुभेच्छा व्यक्त केल्या त्या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार. आपलं प्रेम असंच
माझ्यावर सातत्यानं राहू दे आणि ते वृद्धिंगत होत राहू दे ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझं हे मनोगत थांबवतो. धन्यवाद. तर जास्त वेळ न घेता आम्ही जन्मदिनाचा हा कार्यक्रम पुढे नेत आहोत. मनोजजी तसंच विनायकजी खेडेकर आणि किशोरजी आपण सर्व उपस्थित आहे. खास Happy birthday to you.
you. Happy birthday to you. Happy